आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मलाही पार्टनर थोडीशी वाट बघ, मग आम्ही आलोच. मी आलोच. बिट्टी आलो. हा घे, आजोबांकडून खाऊ. घे. नको मला. अगं आजोबांच्या खाऊला नाही म्हणायचं नसतं. घे 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 घे. पण हा खाऊ कशासाठी? कशासाठी? अगं हे सगळं तुझ्या फेमस मॅजिक मुळेच तर घडतंय म्हणून. गौरी, मी सांगितलेलं लक्षात ठेव. लवकरच तुमच्या मनातलं चित्र खरं होईल. अरे बिट्टी, कुठे आणलंय मला? आश्रमात का आणलंय मला? म्हणजे मला काय घरातून हाकलून दिलंय का? चंदूशेठ, साखरपुडा आहे. हा साखरपुडा आहे ना. ठीक आहे ठीक आहे, चला करून टाकूया साखरपुडा. उद्या आहे साखरपुडा. उद्या आहे का? बिट्टी कुठे गेली? बिट्टी बिट्टी, सावकाश सावकाश. बिट्टी बिट्टी, बाय. हा शब्द खूप त्रास देतो गौरीचे. असं वाटतं तुम्ही गाडीतच बसून राहा आणि गाडी अशीच चालत राहावी. थांबूच नाही, प्रवास संपूच नाही. राहणार अशीच बसून. आता नाही, या सगळ्यासाठी अख्खं आयुष्य आपल्याकडे नाही का? या एका आशेवरच तर जगतोय मी. बाय. एक मिनिट. बेल्ट सोडा ना. एका अटीवर. बिट्टी येईल. मग लवकर करा, त्याशिवाय जाऊ नाही देणार मी तुम्हाला. गौरी गौरी, अगं ती बिट्टी कुठे गेली काय कळत नाही. चल ना, आतमध्ये झोपली काय? बिट्टी बिट्टी.
हॅलो. हॅलो, बाल सदन अनाथ आश्रमात फोन लागलाय का? हो बोला ना. मी मैत्रेयी बोलतेय. मला आश्रमाला देणगी द्यायची आहे. मला कळेल का आपण कोण बोलताय? मी गौरी बोलते. इथे आश्रमातच असते. हे आश्रम सांभाळते. ओ येस, मी तुमचं नाव खूप ऐकलंय. तुम्ही मुलांची खूप काळजी घेता, आईच्या मायेनं जपता, सांभाळता. माझ्या नवऱ्याच्या NGO मधल्या मैत्रिणीने सांगितलं मला. ही आश्रमातली मुलं मला आई म्हणतात. मग आईच्या मायेने जपायला हवं ना त्यांना. तुमच्यासारखे लोक फार कमी आहेत जे स्वार्थाच्या पलीकडे जाऊन काम करतात. माझ्या आईने शिकवलंय मला, स्वतःच्या कामात स्वार्थ असतो आणि इतरांच्या कामात देव भेटतो. वा, मग तर आमची मदत नक्कीच सार्थकी लागेल. ऍक्च्युली आम्ही दरवर्षी आई आदिशक्तीच्या नावाने वेगवेगळ्या संस्थांना आर्थिक मदत करत असतो. यावर्षी तुमच्या आश्रमाचं नाव समोर आलं. आदितीच्या वयाची मुलं तिथे राहतात आणि शिकतात असं कळलं. माझ्यातलंही आईला असं वाटायला लागलं की तिथल्या मुलांचं भलं व्हावं. तुमच्या आश्रमाला मदत करण्याची इच्छा आहे माझी. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणूनच या आश्रमातल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तुम्ही या ना आम्हाला भेटायला. आमच्या मुलांना पाहुणे खूप आवडतात. नवीन कोणी आलं ना भेटायला की त्यांना फार आनंद होतो. मग तर मी नक्कीच स्वतः देणगी घेऊन येईन. चालेल, नक्की भेटूया. भेटूया. बाप्पा, झोपलास का? बाप्पा, हे बघ मी तुझ्यासाठी गंमत आणलीये. हे घे, तुझ्यासाठीच आहे. तुझी लाडकी आहे ना मी, म्हणून माझ्यासाठी मॅजिक करतोयस ना तू. सगळे म्हणतात की बिट्टीचं मॅजिक काम करतो, पण मला माहितीये माझ्यासाठी मॅजिक तूच करतोस. थँक्यू बाप्पा. हे घे, हे तू चॉकलेट घे. मला नकोय. मला जे हवंय ते तर तू दिलंस मला. मला फक्त आई आणि पार्टनर एकत्र हवेत. बाप्पा, तू तुझं मॅजिक कधीच कमी करू नकोस. असंच करत राहा, म्हणजे मग सगळं छान होईल.